शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे ताई सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमा ताई, अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जाणार असल्याचं निश्चित झालंय आणि आज दुपारी 12:30 वाजता त्यांचा पक्ष प्रवेश होतोय। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघताय? अशोकरावजींचा कालचा जो काही सदस्यत्व पदाचा राजीनामा होता तो माझ्यासाठी सुद्धा शॉकिंग होता। परंतु भाजपा ज्या पद्धतीने एक एक माणूस सोडत आहे ही याचा अर्थ मोदींची गॅरंटी निश्चितच निकामी झालेली आहे। मोदींकडे गॅरंटी असती तर इतर पक्षांकडून माणसं फोडून आणायची गरज पडली नसती। आणि एका गोष्टीचा आनंद नक्की आहे की आमच्याकडे मरण पत्करलं तरी 72 पण शरण पत्कर नाही होणार नाही असं म्हणणारे संजय राऊत साहेब आहेत। ज्या संजय राऊत साहेबांच्या गुणांची निष्ठेची कमतरता आज आम्हाला अशोकरावांच्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाणवते। मात्र सुषमाताई, भाजपवरती आता असाही आरोप विरोधकांकडून केला जातो की भाजप वेगवेगळ्या पक्षांमधून इनकमिंग करतंय, मग भाजपकडे त्यांचे ओरिजिनल नेते आता शिल्लक राहिलेले नाहीयेत। नाही, भाजपने ओरिजिनल म्हणजे महाराष्ट्रातली भाजपा ही आता अडवाणी किंवा वाजपेयीजींची किंवा प्रमोद महाजन साहेबांची, मुंडे साहेबांची भाजपा राहिलीच नाही। कारण देवेंद्र फडणवीस जी यांनी भाजपाचे स्वगृहातले नेते संपवलेले आहेत। तावडेंना त्यांनी इथून अक्षरशः हद्दपार केलं आणि अशोकराव चव्हाणांचं इनकमिंग हे एका अर्थाने पंकजा मुंडेंना मुळापासून बाजूला करणे हीच खेळी आहे ती। कारण आता राज्यसभेची जागा ही पंकजाताईंना दिली, जी मिळायची होती ती अशोकराव चव्हाणांना मिळेल। केशव उपाध्ये, माधवराव भंडारी यासारख्या लोकांनी काय करायचं? सुरजित सिंग ठाकूरांची अख्खी हयात ज्या भाजपामध्ये गेली या लोकांनी, निष्ठावान लोकांनी काय करायचं? मला वाटतं देवेंद्रजींची अतिरिक्त महत्वाकांक्षा ही महाराष्ट्र भाजपा नेत्यांच्या अक्षरशः मुळावर आलेली आहे, जे खूपच वाईट आहे। आणि याचा दुसरा अर्थ असाही आहे की देवेंद्रजी अपयशी ठरलेले आहेत नेते मेंटेन करण्यात, नेते घडवण्यात, नेते वाढवण्यात। त्यामुळे इतर लोकांना बोलावं लागते। बरं सुषमाताई, गेल्या काही दिवसांमधलं जर काँग्रेसमधल्या घडामोडी आपण बघितल्या तर आधी मिलिंद देवरा असतील, त्यानंतर बाबा सिद्दीकी असतील आणि आता अशोक चव्हाण असे जे महत्त्वाचे नेते आहेत, म्हणजे ज्यांच्या 2-2 पिढ्या यांनी काँग्रेसमध्ये कामं केलेली आहेत, हे सगळे नेते ज्या वेळेला काँग्रेसमधून दुसरीकडे जाण्याचा विचार करतात त्यावेळेला काँग्रेसमध्ये सुद्धा अंतर्गत काही खदखद असू शकते असं वाटतं का? मला नाही वाटत की अंतर्गत खदखद आहे। कारण विश्वजित कदमांचं नाव पुढे येते जाण्यासाठीचं। विश्वजित कदमांचे आय थिंक मेहुणे आत्ता तुरुंगात होता किंवा या सगळ्या लोकांची जर नीटची पार्श्वभूमी बघितली तर काल अशोकरावजी म्हणत होते की मी जरा 2 दिवसांचा वेळ घेतो। कदाचित ते थोरात साहेब किंवा अजून काही लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत होते, पण थोरात साहेबांनी तो विरोध जुमानला नसेल। या सगळ्या लोकांचे एक बॅगेज आहे, त्यांची अंतर्गत खदखद नाही तर प्रत्येकाचे ईडी सीबीआयचं बॅगेज आहे आणि भाजपा त्या बॅगेजचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर उपयोग करून घेते। भाजपाला भ्रष्टाचार मुक्त वगैरे काही भारत करायचा नाहीये, भाजपाला काही भ्रष्टाचार संपवायचा नाहीये। भाजपाला भ्रष्टाचाराचा धाक दाखवत, ब्लॅकमेलिंग करत करत एक एक माणूस बाजूला काढून भ्रष्टाचार मुक्त भारत पेक्षा विरोधी पक्षमुक्त भारत, आणि विरोधी पक्षमुक्त भारत म्हणजे हुकुमशाहीकडे चाललेला भारत, तो भारत भाजपाला हवा आहे। हो सुषमाताई, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे मांडलीत यासाठी।